आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्रातील हजारो लोक कोर्टात अडकले आहेत, अनेकांचे पैसे गेले आहेत आणि काहींची जमीन सुद्धा गेली आहे। तो विषय म्हणजे सातबारा उतारा। आपल्याकडे सर्वसाधारणपणे असे मानले जाते की माझे नाव सातबारा उतार्यावर आहे म्हणजे जमीन माझ्याच मालकीची आहे। ही गोष्ट आपण नेहमीच ऐकत असतो, पण हा समज कायद्याने पूर्णपणे चुकीचा आहे। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा ठामपणे सांगितले आहे की सातबारा उतारा हा मालकी हक्काचा पुरावा नाही। आता अगदी आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की सातबारा उतारा म्हणजे नेमके काय। सातबारा उतारा हा जमिनीचा महसूल कागद आहे। हा दस्तावेज महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून तयार केला जातो आणि तलाठी त्यामध्ये नोंदी करतो। प्रत्येक गट नंबर किंवा सर्वे नंबरसाठी वेगवेगळा सातबारा उतारा असू शकतो। त्यामध्ये त्या जमिनीवर सध्या कोणाचे नाव आहे, ती जमीन किती आहे, शेती कोणत्या प्रकारची आहे, कोणतं पीक घेतलं जातं आणि महसूल किती भरायचा आहे, फेरफार नोंदी किंवा कधीकधी शासकीय सेवासुद्धा असतो। आता प्रश्न असा आहे की सातबारा उतारा वापरला कशासाठी जातो, तर मुख्यतः महसूल भरण्यासाठी, शेती संबंधी सरकारी कामासाठी, पीक कर्जासाठी आणि जमिनीची प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी। म्हणजे सातबारा उतारा हा प्रशासनासाठी आणि कर वसुलीसाठी आहे। पण इथूनच लोकांचा मोठा गैरसमज सुरू होतो, कारण सातबारावर नाव दिसतं म्हणून लोक असं गृहीत धरतात की आपण त्या जमिनीचे कायदेशीर मालक आहोत। तर काही लोक जमीन खरेदी करताना फक्त सातबारा उतारा पाहून व्यवहार करतात, पण कायदा असा व्यवहार मान्य करत नाही, कारण कायदा भावनेवर किंवा समजुतीवर चालत नाही, तर तो पुराव्यावर चालतो। हाच मुद्दा सुप्रीम कोर्टात अनेक वेळा गेला आणि सुप्रीम कोर्टाने वारंवार स्पष्ट केला आहे। सुप्रीम कोर्टाने अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे की महसूल नोंदणी म्हणजे सातबारा उतारा या फक्त महसुलासाठी असतात। त्यातून कोणालाही मालकी हक्क मिळत नाही। या नोंदणी कोणाला मालक बनवत नाहीत किंवा कोणाकडून मालकी काढून घेत नाहीत आणि मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्यांकडे हस्तांतरित सुद्धा करत नाहीत। जमिनीचा मालक खरा कोण हे ठरवण्यासाठी अधिकार फक्त दिवाणी न्यायालयांना आहे आणि तोही योग्य कायद्याच्या कागदपत्रांच्या आधारेच। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने असे स्पष्टपणे सांगितले आहे की महसूल नोंदींना मालकी हक्काबाबत कोणतेही निर्णायक मूल्य नसते। कोर्टाने असे स्पष्ट केले की अशा नोंदी फक्त त्या व्यक्तीला जमीन महसूल भरण्याची परवानगी देतात, एवढाच त्याचा उपयोग आहे। म्हणजे सातबारावर नाव असलं तरी तुम्ही कायदेशीर मालक आहात असा निष्कर्ष काढता येत नाही। जर दोन लोकांमध्ये जमिनीच्या मालकीवरून वाद असेल तर तो वाद सातबारा पाहून ठरवता येत नाही। तो वाद फक्त सिव्हिल कोर्टात जाऊन योग्य कागदपत्रांच्या आधारे ठरवावा लागतो। हा निर्णय महाराष्ट्रातील सातबारा उताऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्या राज्यात जमिनी व्यवहारांमध्ये सातबाऱ्यावर खूप जास्त लोक विसंबून राहतात किंवा अवलंबून राहतात। यानंतर 2021 मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा हाच मुद्दा मांडला। सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की सातबाऱ्याचा उल्लेख हा कर वसुली आणि प्रशासन सुलभ करणे आहे। त्या नोंदीमुळे कोणाचीही मालकी हक्क तयार होत नाही किंवा कोणाचाही मालकी हक्क संपत नाही। एखाद्या व्यक्तीकडे नोंदणीकृत विक्री खत असेल तर केवळ दुसऱ्या व्यक्तीचं नाव सातबारावर आहे म्हणून त्या विक्री खताची किंमत कमी होत नाही। कोर्टाने हेही सांगितले की महसूल अधिकारी मालकी हक्क ठरवू शकत नाही, तसा त्यांचा अधिकार नाही। आता इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर सातबारा उतारा मालकी हक्क सिद्ध करत नसेल तर मग जमिनीचा खरा मालक कोण हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे आणि तो कशाद्वारे ठरवला जातो। जमिनीचा कायदेशीर मालकी हक्क फक्त नोंदणीकृत कागदपत्रांनुसारच होतो। उदाहरणार्थ नोंदणीकृत विक्रीपत्र, गिफ्ट डीड, मृत्यूपत्र, वाटणीपत्र, वारस प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा अंतिम निकाल हे कागद कायद्याने मान्य असतात आणि यांच्यावरच न्यायालय विश्वास ठेवतं। सातबारा उतारा हा जास्तीत जास्त पूरक कागद ठरू शकतो, पण तो मुख्य पुरावा कधीच ठरू शकत नाही। महाराष्ट्रात याचे परिणाम आपण रोज पाहतो। अनेक लोक फक्त सातबारा पाहून जमीन खरेदी करतात। त्यांना असं वाटतं की सातबाऱ्यावर नाव आहे म्हणजे सगळं क्लिअर आहे, पण काही वर्षांनी अचानक कुणीतरी येतं आणि सिव्हिल कोर्टात दावा दाखल करतं आणि सांगतं की ही जमीन माझ्या मालकीची आहे, कारण त्यांच्याकडे जुने विक्री खत असतात किंवा वाटणीपत्र असतं। अशा वेळी फक्त सातबारावर विश्वास ठेवून जमीन घेतलेल्या व्यक्तीला मोठा फटका बसतो व आर्थिक नुकसानाला सामोरं जावे लागते। तसेच जमीन धोक्यात येते आणि वर्षानुवर्ष कोर्ट कचेऱ्या सुरू राहतात। म्हणूनच जमीन खरेदी करताना किंवा
विक्री करताना फक्त सातबारा पाहणं पुरेसे नाही. विक्री खत तपासणं, आधीची मालकी कोणाची होतं त्याची साखळी पाहणं, बोजा प्रमाणपत्र पाहणं, तसेच इन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट काढणं हे सगळं खूप आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सातबारा हा सुरुवातीचा कागद आहे, शेवटचा नाही. आता समजा सातबारा उतार्यावर तुमचं नाव चुकीचं टाकलं गेलं असेल किंवा चुकीची नोंद केली असेल तर अशा वेळी तुम्ही तलाठी, तहसीलदार किंवा महसूल कार्यालयाकडे दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता. फेरफार नोंद करून सातबारा दुरुस्ती होऊ शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. महसूल अधिकारी फक्त नोंदी दुरुस्त करू शकतात. ते तुम्हाला त्या जमिनीचा कायदेशीर मालक घोषित करू शकत नाहीत. जर मालकीवरून वाद असेल तर तो वाद फक्त सिव्हिल कोर्टातच सोडवावा लागतो. म्हणूनच शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातबारा उतारा ताबा किंवा नोंद दाखवते पण मालकी नाही. सातबाऱ्यावर नाव आहे म्हणजे तुम्ही मालक आहात असा त्याचा अर्थ होत नाही. सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी आपल्या अनेक निकालातून या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ कायदेशीर जनजागृतीसाठी आहे. हा कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक कायदेशीर सल्ला नाही. प्रत्येक जमिनीचं प्रकरण वेगळं असतं, कागदपत्र वेगळे असतात. त्यामुळे तुमच्या जमिनीबाबत काही अडचणी, शंका, वाद असतील तर अनुभवी वकिलांचा सल्ला घेणं केव्हाही योग्य ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.